काय म्हणताय डोंगर सोनीकर, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी जायचं होतं मला लहान बहिणीला सोडायला गावात. आधीच एवढी थंडी आणि त्यात टू व्हीलर म्हणल्यावर काय विचारूच नका. तिला गावात सोडून मी आले घरी. घरी आल्यानंतर यात्रेसाठी आपले दोन्ही पण आत्या आणि दाजी आलते. त्यांना आपली सगळी बाग वगैरे फिरवून दाखवली. त्यानंतर मिरचीच्या प्लॉटमध्ये पण आलो. ते झाल्यानंतर आपल्या मिरचीच्या प्लॉटला खतं टाकायची होती. आधी म्हणलं सगळी खतं एकत्र घेऊन प्लॉट जवळ नेऊन ठेवूया. सगळी खतं एकत्र करून घेतली. त्यानंतर सगळी फोडून मिक्स करून घ्यायची होती. खतं वगैरे सगळी मिक्स करून घेतली आणि केलं टाकायला चालू. आता प्रत्येक झाडाला आपल्याला थोडं थोडं खत टाकायचं होतं. सगळी खतं वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर या हॉस्टेलवरून आलेल्या मेंबरनं कसला तर प्रोजेक्ट बनवला होता. ते कसं बनवलं होतं काय माहित नव्हतं, पण वाजत मात्र भारी होती. आता तुम्हीच बघा कसं वाजतंय ते. त्यानंतर मी आणि माझे फ्रेंड जाणार होतो तासगावला. तासगावमध्ये पोहोचून आधी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. तिथं पण दर्शन घेऊन थोडा वेळ थांबलो. त्यानंतर तासगावमध्ये जरा दुसरं काम होतं ते पण करून घेतलं आणि तिथून आम्ही आलो सावळजमध्ये. सावळजमध्ये येऊन जरा राजनंदिनी कलेक्शनमध्ये शॉपिंग करायची होती. शॉपिंग वगैरे केली. एवढं सगळं करायला आम्हाला खूपच उशीर झाला. तिथून आम्ही गेलो चायनीज खायला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून